परळी तालुक्यातील जिरेवाडी येथील श्री सोमेश्वर देवस्थानच्या कामकाजात अध्यक्ष व सचिव यांनी आर्थिक गैरव्यवहार आणि भ्रष्टाचार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे आणि याच प्रकरणाची चौकशी करून दोषीवर कारवाई करावी या मागणीसाठी जिरेवाडीच्या ग्रामस्थांनी परळी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। या उपोषणाचा आज तिसरा दिवस असून दोषीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे। लमसम तिसरा दिवस आहे आणि आमच्या उपोषणाचं कारण म्हणजे आमच्या देवस्थान श्री सोमेश्वर देवस्थान हे जागृत आणि स्वयंभू मंदिर असणार आहे आणि त्याच्यामध्ये लगातार गेल्या 19 वर्षापासून तिथं होणारा भ्रष्टाचार थांबला पाहिजे आणि त्या देवस्थानची डेव्हलपमेंट आहे ते अगदी झिरो आहे आणि अगदी तिथले जे बॉडीमध्ये जे आज विद्यमान सदस्य आहेत अतिशय वयस्कर आहेत, त्याच्यातले तिघं चौघांना तर बोलतासुद्धा येत नाही किंवा कार्यरत नाही येतं। म्हणून आम्हाला त्या ठिकाणचा बॉडी बदलावी, बॉडी बरखास्त व्हावी आणि नवयुवक जे आहेत त्यांनी ते त्यामध्ये बॉडीमध्ये यावं आणि देवस्थानचा विकास अशा भरमसाठ गतीने व्हावा ही आमची माफक अपेक्षा आहे। नेमके काय काय कारण आहेत का बॉडी बदलली गेली पाहिजे, नेमकं काय काय प्रकार झाले? आता त्या बॉडीमध्ये आता सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये भ्रष्टाचार हा खूप मोठा आहे, जे की आमच्या देवस्थानला वर्षाचं येणारं आर्थिक उत्पन्न हे 30 ते 35 लाख हा वार्षिक उत्पन्न आहे। सोने दागिन्याच्या स्वरूपात येणारं उत्पन्न हे भरमसाठ आहे आणि आज त्या देवस्थानकडे जर विचारणा केली तर फक्त खात्यामध्ये 13 लाख रुपये फक्त शिल्लक दाखवत आहेत आणि सोन्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर फक्त 4.5 तोळे शिल्लक दाखवत आहेत सोनं, जे की आज आमच्याकडे 4 ते 5 किलो तरी सोनं अपेक्षित आहे आम्हा गावकऱ्यांना आणि खात्यावर पैसे जर अपेक्षित असतील तर 3 ते 4 कोटी असायला पाहिजे, तिथं फक्त 13 लाख आहेत। याबाबत तुम्ही कुठे कुठे तक्रारी केल्या होत्या आणि त्या तक्रारीनंतर तुम्हाला काय उत्तर मिळाले? आम्ही त्यांना स्वतः देवस्थानला आम्ही कीर्द लेजर बुक आणि पावती बुकची मागणी केली जानेवारीमध्ये। त्याच्यावर 2 महिन्यामध्ये त्यांनी आम्हाला कसलाच प्रतिसाद दिलेला नाही, म्हणून आम्ही धर्मादायाला अपील केलं। धर्मादायाला अर्ज दिला तर धर्मादायानं सुद्धा आम्हाला त्या अर्जाला केराची टोपली दाखवली। मग शेवटी माहितीचा अधिकार विचारला तर माहितीच्या अधिकारातसुद्धा त्यांनी आम्हाला उत्तर दिलं किंवा तुम्ही त्यांच्याकडून देवस्थानवाल्याकडून हे डॉक्युमेंट कीर्द वगैरे घ्या। आता काय मागणी असणार आहे? आता आम्हाला एकच मागणी किंवा हे बॉडी बरखास्त व्हावी आणि या ठिकाणी नवीन दमाचे नवयुवक या ठिकाणी यावेत आणि देवाची प्रगती व्हावी हीच आमची माफक अपेक्षा आहे।